शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजित पवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे। तपास बंद करण्यासाठी पोलिसांचा कोर्टामध्ये अर्ज, सत्ताधाऱ्यांची मात्र सारवासारव यावरती पाहायला मिळते, तर विरोधकांनी सुद्धा यावरती टीकेची झोड उठवली आहे। अजित पवार यांनी 25,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपवाले करत होते। आता त्याच भाजप प्रणित महायुती सरकारनं अजित पवारांविरोधामधला तपास बंद करण्याचा निर्णय घेतलाय। शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट, तपास बंद करण्याकरता पोलिसांचा कोर्टात अर्ज, सत्ताधाऱ्यांची सारवासारव तर विरोधकांची टीकेची झोड। वर्षभरापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अजित पवार यांनी 25,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपवाले करत होते। आता त्याच भाजप प्रणित महायुती सरकारनं अजित पवारांविरोधातला तपास बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं घोटाळ्याचा तपास बंद करण्याकरता कोर्टात सी समरी अहवाल दाखल केलाय। यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्यांची चांगलीच अडचण होताना दिसतीये। ज्याअर्थी चौकशी यंत्रणेने रिपोर्ट सादर केलाय त्याअर्थी ते ह्या निष्कर्षावर आले असतील की याच्यामध्ये कोणीतरी आरोप केला, कंप्लेंट केली, मग ती आपली लोकशाहीची प्रक्रिया आहे की त्याची दखल घ्यायची असते, पण ते या निष्कर्षावर आले असतील। पण रिपोर्ट काय मला माहीत नाही, न्यायालय काय म्हणणार आहे तेही मला माहीत नाही। पोलिसात गुन्हा दाखल झाला पण तपासात काहीच निघालं नसेल म्हणून अजित पवारांना क्लीन चिट मिळाली असेल असा तर्कच बावनकुळे यांनी मांडलाय। कधी कधी गुन्हा दाखल होतो आणि तपासामध्ये निष्पन्न होत नाही, आणि त्यामुळं अशा अनेक केसेस असतात की ज्यामध्ये तपासात काही निघत नाही, गुन्हे दाखल होतात, आरोप होतो, आपल्याविरुद्ध एखादी तक्रार होते, तक्रारीची दखल घेतलं जातं आणि दखल घेतल्यावर मात्र तपासात काहीच निघत नाही। त्यामुळे असे अनेक प्रकरणं असतात, एकच शिखर बँकेचं नाही आहे। संजय राऊतांनीही पोलिसांनी दाखल केलेल्या सी समरी रिपोर्टवरून भाजपवर निशाणा साधलाय। 70,000 करोड़ का सिंचन घोटाला, शिखर बैंक घोटाला, उस बारे में सबसे राष्ट्रीय स्तर पर जब आवाज़ उठाया था वो नरेंद्र मोदी जी ने उठाया था, और दूसरे दिन वही घोटालेबाज अजित पवार को अपने पार्टी में लेकर डिप्टी सीएम बनाया। उसका मतलब ये है कि आपकी सरकार जो आपके विरोधी है उनके ऊपर झूठे अपराध, झूठे मुकदमे दायर करके उनके ऊपर दबाव डालता है। अजित पवार उसका उदाहरण है। कल आपको अशोक चव्हाण को भी क्लीन चिट मिलेगा। अजित पवार पहिल्यांदाच फडणवीसांसोबत सरकारमध्ये गेले होते तेव्हा सिंचन घोटाळ्यातील काही प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली होती। आता शिखर बँक घोटाळ्यात त्यांना मुक्ती मिळतेय। याच वेगानं येत्या काळात अजित पवार सगळ्या आरोपांमधून मुक्त होतील यात शंका नाहीये। महेश माले आणि ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।